मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काल पार पडल्या। यामध्ये गेल्या 15 दिवसापासून सांगोला तालुक्यामधील गावगाड्यातील जे कार्यकर्ते होते ते अगदी चुरशीची ही निवडणूक सांगोल्यामध्ये झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं। कारण गावगाड्यातील कार्यकर्ते जे होते ते अगदी प्रामाणिक पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या ठिकाणी लोकांची कामं करून देण्याचा झपाटा आणि खरं तर प्रचाराचा धडाका सांगोल्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला। सांगोला तालुक्यातील जे जिल्हा परिषदेचे 7 गट आहेत आणि 14 पंचायत समिती गण यामध्ये उमेदवारी जी काही सगळ्यांनी घेतली होती ती अगदी धडाकेबाज प्रचाराच्या यंत्रणेत ही सर्व लोक आपल्याला उतरलेली बघायला मिळाली। मात्र काल निवडणुकीचं जे चित्र होतं ते आपल्याला स्पष्ट झालं आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं मतदान प्रक्रिया संपल्यानंतर जी लोकांतून चर्चा बाहेर येत होती की एक्झिट पोल कशा पद्धतीचा असणार, कुठल्या भागामध्ये कोण निवडून येणार, आणि याच अनुषंगाने आज आम्ही चर्चा करण्यासाठी सांगोला पॉलिटिक्सचे संपादक डॉक्टर बाळासाहेब मागाडे आणि मी निखिल काटे दोघंही जो एक्झिट पोल असणार आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे, कोणत्या गटात कोणत्या पद्धतीची राजकीय समीकरणं चालली आणि खरा पॅटर्न कोणता चालला, ह्या गोष्टीवरती खरं तर आपण चर्चा करणार आहे। यामध्ये सर प्रामुख्याने आपण चर्चा जी आहे तर सर आपण या ठिकाणी प्रथमतः गिरडी गटावरती आपण चर्चा करूया। गिरडी गटातील जे राजकीय समीकरण होतं ते कशा पद्धतीचं होतं। खरं तर गिरडी गट अगदी गुंतागुंतीचा ह्या वेळेला आपल्याला बघायला मिळाला, कारण सांगोला पॉलिटिक्स असेल, लोकसंवाद असेल, आपण विविध खरं तर नाराजीच्या सुद्धा बातम्या आपण त्या ठिकाणी दाखवल्या होत्या आणि यावरती चर्चा आपण खरं तर करूया। तिथली सर तुम्हाला काय परिस्थिती वाटते एकंदरीत? आपण गिरडी गटातलं राजकीय वातावरण जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाचा तो बालेकिल्ला राहिलेला अनेक वर्षांपासून। दीपक आबांचाही एक उमेदवार त्या ठिकाणी 2017 निवडून आला होता। पण इथल्या सगळ्या समीकरणामध्ये माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र आल्यामुळं गिरडी गटामध्ये पुन्हा एकदा शेकाप आणि दीपक आबांच्या गटाचा झेंडा फडकेल, अर्थात संगीता सोमाबा मोठे ह्या उमेदवार निवडून येते असं मला वाटतंय। पण अजून काय परिस्थिती असू शकते? पण सर एकंदरीत जर बघितलं तर गिरडी गट तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र यावेळची समीकरणं तिथली जरा थोडीशी सर आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागतील। याचं कारण असं, कारण पाठिंबाच्या वेळेस 2017 जो कॅन्डिडेट विनिंग झालेला होता तो अशा पद्धतीने विकास आघाडीकडूनच विनिंग झालेला होता, तो म्हणजे अनिल मोठे, दीपक आबांकडून तो विनिंग झालेला कॅन्डिडेट होता। मात्र यावेळची परिस्थिती अशी आहे की पंचायत समितीची जी जागा होती म्हणजे गिरडी गट जे आहे त्याच्यामध्ये जी पंचायत समितीसाठी जी गणात गाव येत आहेत त्याच्यामध्ये गिरडी असेल, गावडेवाडी असेल, हांगेरग, पारड, डेक्सळ, नाराळे, हबीशवाडी ही प्रामुख्यानं गावं त्या गणामध्ये येतात। मात्र त्या गिरडी गटामध्ये जो गण होता त्या गणासाठी ओपन आरक्षण असल्यामुळं तिथं एन टायमिंगला खरं तर विकास आघाडीच्या माध्यमातून धनगर समाजाचा उमेदवार दिल्यामुळे कुठेतरी मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला तिथं बघायला भेटलं। त्याचा परिणाम होईल असं वाटतं का? आज चोरमुले उमेदवार हे ओपनच्या जागेवर देण्यात आले होते, बरोबर आहे, परिणाम होईल असं वाटतं? एकंदरीत मराठा जो समाज आहे तो तीव्र नाराज या गोष्टीवरती झाला होता व तो इव्हन विकास आघाडीवरती अगदी तीव्र नाराज पद्धतीने झाला आणि यामुळे लोकांनी पर्याय म्हणून तिथं पंचायत समितीचा जो कॅन्डिडेट उभा केलेला होता कमळावरून, तर कमळाला मतदान जास्त झाल्याची चर्चा खरं तर त्या भागामधून सध्या सुरू आहे। त्यामुळे साधारणतः अंदाज काय आपला काय? तर एकंदरीत चित्र असं दिसतंय की सोमाबानी जो व्यक्ती सोबत घेतला होता पंचायतीसाठी तर तो कॅन्डिडेट चुकला आणि तो कॅन्डिडेट चुकल्यामुळे कुठेतरी सोमाबांना सुद्धा मताचा कुठेतरी फटका मोठ्या पद्धतीने बसू शकतो। ताज्या एक्झिट पोल नुसार आपल्याला दिसतंय की सांगोला तालुका विकास आघाडीच्या हातून जागा जाण्याची शक्यता आहे, असू शकतं तसं। आणि त्यामुळं तिथली जी समीकरणं आहेत तर अनिल मोठे म्हणजे शुभांगी अनिल मोठे जे उमेदवार आहेत प्रतिस्पर्धी आबा मोठेंचे, कदाचित ते सुद्धा निवडून येऊ शकतात। अशी परिस्थिती कालच्या खरं तर निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लोकांनी ते बोलून दाखवायला सुरू केले। त्यामुळं वेगळा एक टर्निंग पॉईंट आपल्याला गिरडी गटामध्ये घ्यावा लागेल आणि पंचायत गणांमध्ये सुद्धा कमळ फुलण्याची दाट शक्यता तिथं आपल्याला नाकारता येणार नाहीये। का तर मराठा समाज तिथं नाराज झाल्यामुळं मराठा समाजानं मराठा उमेदवार अगदी उचलून धरल्यामुळे तिथलं समीकरण दिसतंय जात फॅक्टर आहे। हा, आणि सोनंद गणामधून जर बघितलं तर ती सुद्धा जागा जी आहे ती युतीला जाण्याची दाट शक्यता अशी आहे, ती नाकारता येणार नाही। परिस्थिती एकंदरीत गिरडी गटाची आहे। त्यानंतर सर आपण तर सर एकंदरीत आपण जवळा गटावरती चर्चा करूया। तर जवळा गटाचं जे समीकरण आहे ते कशा पद्धतीने वाटतं तुम्हाला एकंदरीत? जवळचा बालेकिल्ला जो आहे तो दीपक आबांच्या कामांमुळं, कारण त्या गटामध्ये दीपक आबांची सत्ता सातत्याने राहिलेले, स्वातीताई कांबळे असतील, जयमालाताई गायकवाड असतील, ह्या सगळ्या उमेदवारांमुळं जवळा गट जो आहे तो सातत्याने दीपक आबांच्या गटाकडे राहिलेला आहे। पण या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला जर बघायचं झालं तर जवळा गट हा प्रतिष्ठेचा गट बनला, तो कारण त्याचं महत्वाचं म्हणजे अतुल पवार यांची त्या गटातली एंट्री।
परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये अतुल पवारांना जवळा गटातली जी आजूबाजूची गाव आहेत, कारण मेथवडे, संगेवाडी हा जर भाग सोडला अतुल पवारांचा, तर जवळा गटातली जी जवळची गाव आहे, जवळच्या शेजारची, तर ती एकतर्फी दीपकाबांच्या पाठीमागे उभे राहिल्याचं एकूण सगळ्या निकालाच्या अनुषंगाने दिसून आलं. परंतु अतुल पवारांना किती मतं मिळणार आहेत याच्यावर यशराजे साळुंखे पाटलांचं यश अवलंबून आहे. सर आता यामध्ये प्रामुख्याने जर विचार आपण केला तर जवळा गट सगळ्या सांगोल्याचं खरं तर आकर्षण बनलेला गट आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील आणि दीपक आबा खरतरी प्रतिष्ठेची लढाई या ठिकाणी लागलेली आपल्याला बघायला मिळते. अतुल पवारांनी खरं तर ऐन वेळेला जवळा गट निवडला आणि त्या ठिकाणी अगदी 1 महिन्यामध्ये कामाचा अगदी जोरदार पद्धतीने धडाका लावला. ही वस्तुस्थिती सर आपल्याला नाकारता येणार नाही, कारण त्या भागातले सर्वसामान्य वंचित दुर्बल घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम अतुल पवारांनी देखील चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. बरोबर आहे. हो. मात्र सर त्या ठिकाणचं जर बघितलं वाडेगाव गण असेल, जवळा गण असेल आणि जवळा गटाचा जो काही झेडपीचा कॅन्डिडेट होता म्हणजे यशराजे साळुंखे पाटील आणि अतुल पवार, ह्या खरं तर दोघांची अगदी तुळशीची निवडणूक आपल्याला जवळ्या गटामध्ये. पण प्रचार यंत्रणेबद्दल काय बोलता येईल आपल्याला, कारण दोन्ही तगडे उमेदवार होते. प्रचार यंत्रणा तुम्हाला कशी वाटली? सर तुम्ही विचारलेल्या प्रमाणे प्रचाराचा जो अतुल पवार मालकांचा जो धडाका होता तो अगदी जोरदार पद्धतीने आपल्याला म्हणावं लागेल, कारण सांगोल्यात जो जवळ्यात जो प्रचाराचा धडाका अतुल पवारांनी लावला तो सांगोल्यात कुठेही आपल्याला बघायला भेटला नाही. याचं कारण आपण सांगोला तालुक्यातील जी 103 गाव आहेत, म्हणजे 76 ग्रामपंचायत आणि वाड्या वस्त्या म्हणून जी 103 गाव आहेत, तर त्या गावामध्ये आपण प्रामुख्याने फिरलो आणि फिरत असताना प्रचाराची जी यंत्रणा कशी असावी तर ती अतुल पवारांची अगदी योग्य पद्धतीची प्रचार यंत्रणा होती. मात्र काल सांगोला पॉलिटिक्सच्या माध्यमातून एक बातमी प्रसारित करण्यात आली. खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये राजकारण म्हटल्यानंतर विरोध हा होतच असतो. मात्र यशराज साळुंखे पाटील आणि अतुल पवारांनी खरं तर त्या ठिकाणी चहा पानाचा कार्यक्रम देखील अतिशय करून सांगोल्याला एक संस्कृतीचा खरं तर धडा, व्हिडिओ खूप व्हायरल होतो, तर धडा खरं तर शिकवण्याचं काम त्या ठिकाणी ह्या मंडळींनी केलेलं आहे. तर यावेळेला मग पारडं जे आपल्याला जड आहे ते अगदी कशा पद्धतीने पंचायत समितीचं आणि झेडपीचं एकंदरीत तुम्हाला वाटतंय? जवळ्यातला फॅक्टर देखील मी काही मतदारांशी संवाद साधला, काही स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, तर बऱ्याच लोकांचं मत असं येते की वर नारळ आणि खाली कमळ, अर्थात म्हणजे जवळा गटातील जवळा गटाचा आणि गणाचा. बरोबर बरोबर. त्याच्या वस्तुस्थिती जर आपण गेलं तर लालासाहेब देशमुख यांच्या पत्नी या महायुतीकडून उमेदवार होत्या. लालासाहेब देशमुख जे की श्रीकांत देशमुखांच्या भावजाई आहेत, तर त्या होत्या. आणि जवळेकरांना मुळात वाटलं असं की जवळ्यात हे भूमिपुत्र आहेत, बरोबर, यश दादा आणि लालासाहेबांची पत्नी म्हणजे श्रीकांत दादांच्या वहिनी, तर भूमिपुत्रांना आपण न्याय द्यावा ही एक भावना प्राधान्याने त्या ठिकाणी दिसून आली. त्यामुळं जवळा जिल्हा परिषद गटात यश राजेंना कौल दिसतो लोकांचा, आणि पंचायत समितीच्या गणामध्ये भारती लालासाहेब देशमुख ज्या उमेदवार आहेत महायुतीच्या अर्थात भाजपच्या, त्यांच्या बाजूने तो कौल जातोय. परंतु याच्यातली एक महत्वाची बाब अशी, आज दिवसभरात काही कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधला, एक अपक्षाची जागा जवळा गणामध्ये येण्याची दाट शक्यता आहे, ते म्हणजे सुरेश गौंड यांच्या पत्नी. पण ते जवळा गटात नाही सर, गिरडी गटामध्ये येतात, गिरडी गटात आणि सोनंद गणामध्ये ती सोनंद गणामध्ये. हा, तर जवळ्यातली जी तिसरी जागा आहे, बरोबर आहे, गिरडीचा तो विषय आहे सोनंदगण. जवळ्यातली जी जागा आहे ती वाडेगाव पंचायत समितीची आहे, आणि त्या ठिकाणी वंदना भरत शेळके ह्या उमेदवार, वंदना भरत शेळके ह्या त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यामुळे जवळ्यातल्या जिल्हा परिषद गटावर सांगोला तालुका विकास आघाडी आणि पंचायत समिती गणातली एक जागा जवळची भाजपला आणि एक जागा शेकापला, अर्थात वंदना भरत शेळके यांच्याकडे जाण्याची शक्यता. म्हणजे एकंदरीत जवळा गटाचं समीकरण झेडपीचं आणि पंचायतचं असं आहे की कमळ एक त्या ठिकाणी फुलण्याची शक्यता आहे, जवळ्यात फुलू शकतो. म्हणजे लालासाहेब देशमुख यांच्या सुविधे पत्नी आणि झेडपीला सूर्यादित्य म्हणजे यशराज साळुंखे पाटील यांचा खरं तर गुलाल होण्याची शक्यता आहे. अगदी बरोबर. आणि वाडेगाव गणामध्ये भरत शेळके यांच्या जे काय मेसेज आहेत वंदना शेळके, तर त्यांचा खरं तर तिथं विजय होण्याची शक्यता आहे. मग त्या ठिकाणचा जो पटका आहे तो खरं तर गजानन उबाळे ते प्रतिस्पर्धी आहे त्यांना झटका बसू शकतो 100%. बर. आणि जे मिडसिंगीचे आबांच्या पॅनलमध्ये आहे तर क्रॉस वोटिंग एकंदरीत झाले असं चित्र दिसतंय, आणि हिंगोलीची सीट सुद्धा दगावण्याची दाट शक्यता आहे. सर त्यानंतर आपण कडलाच गटावरती येऊया, कारण कडलाच गटाचं तर राजकीय समीकरण अगदी गुंतागुंतीचं आणि गोंधळलेलं आपल्याला बघायला मिळालं. शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच विकास आघाडीकडून ऐन वेळेला खरं तर उमेदवार त्यांचा ठरला आणि त्या ठिकाणी दिला. खरं तर त्यांची सुद्धा प्रचार यंत्रणा अगदी कमी वेळामध्ये जोरदार पद्धतीनं त्या गटामध्ये मुसंडी मारल्याचं चित्र दिसलं. मात्र शहाजी बापूंना वेळ होता आणि त्यांनी उमेदवाराचं खरं तर प्री प्लॅनिंग केल्याचं आपल्याला चित्र दिसलं. अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये चित्र असं राहिलं नाही की योगेश खटकाळे यांच्या मातोश्री जे आहेत शोभाताई खटकाळे, बरोबर, तर या अगोदर विविध पदं भूषवलेल्या त्या महिला आणि जाणकार आहेत, राजकारणातले अनुभवी आहेत. प्रचाराचा धडाका योगेश खटकाळे यांनी स्वतःच्या आईंसाठी तो लावला होता, आणि दुसऱ्या बाजूला नंदकुमार शिंदे यांच्या पत्नी ज्या उमेदवार होत्या
त्यांना प्रचारामध्ये फार कमी वेळ मिळाला आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये योगेश खटकाळे त्या ठिकाणी बाजी मारताना दिसत आहेत. अर्थात शोभाताई खटकाळे या विजयाच्या म्हणजे वाटेवर संगीता असतात. शिंदे जे आहे त्या हा. पिछडीवर असल्याचे एकंदरीत चित्र हो, दिसतंय. अगदी अगदी बरोबर आहे. हो, बरं, पंचायत समिती सर एकंदरीत काय वाटतं त्या भागातलं? पंचायत समितीच्या दोन्ही जागा दोन्हीपैकी एक जागा कदाचित सांगोला तालुका विकास आघाडीला जाईल आणि एक जागा शिवसेनेला जाईल अशी दाट शक्यता कोणती आहे. शिवसेनेला जाऊ शकते सर एकंदरीत? शिवसेनेची जी शहाजी बापूंच्या घरातला जो उमेदवार आहे पंचायत समितीचा, त्यांची ती एक जागा जाऊ शकते आणि दुसरी एक जागा जी आहे ती सांगोला तालुका विकास आघाडीला जाऊ शकते. म्हणजे जावीर म्हणून जे आहेत जावीर, हो, हो. आजनाळे, तर ती सीट जी जाऊ आहे शकते विकास आघाडीला येऊ शकते. हो. आणि शाजीबापूंची इकडून जर बघितले प्रॉपर कडलाच गणातली कल्लासनातली ती जाऊ शकते त्यांना. पाटलांची जी पाटील म्हणून जे आहे हा. कॅन्डिडेट, हा, तर त्यांना ती होऊ शकते जाऊ शकते. सुनबाईंना शाजीबापूंच्या. हो, हो. म्हणजे एकंदरीत कडलास गटाचं जर राजकीय समीकरण आपण बघितलं तर एक्झिट पोल नुसार लोकांच्या चर्चा आपण केलेल्यानुसार म्हणजे शिवसेनेला म्हणजे शाजीबापू गटाचे उमेदवार शोभाताई खटकाळे आणि शाजीबापूंच्या सुनबाई ह्या खरं तर बाजी मारू शकतात अगदी पंचायतला बरोबर. आणि झेडपीला. अगदी बरोबर. आणि विकास आघाडीला जी एक सीट आहे आजनाळ्याची जावीर, तर ते त्या ठिकाणी बाजी मारताना आपल्याला एकंदरीत अगदी. चित्र दिसते. तर यानंतर आपण पुढच्या गटाकडे जाऊया. जो कोळा गट आहे हा कोळा गट प्रामुख्यानं अगदी सांगोल्यात चुरशीचा गट आपल्याला बघायला अगदी मिळाला. बरोबर. कारण त्या गटाची जर आपण जर बघितलं तर तो शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला खरं तर 55 वर्ष झालं त्या अगदी ठिकाणी बरोबर. मानला जातो. अगदी आणि बरोबर. आपण खरं तर कार्यक्रम असतील, सभा असतील, ग्राउंड रिपोर्ट असतील, या निमित्ताने फिरत असताना आपण त्या ठिकाणच्या काही लोकांशी संवाद साधला, चर्चा केली. आणि यामध्ये आमदार शाजी बापू पाटीलांची ज्यावेळेस सभा झाली, पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सोबत ज्यावेळेस कोळ्यामध्ये सभा झाली, त्यावेळेस बापूंनी सुद्धा एक किस्सा सांगितला की ज्यावेळेस मी या भागातून लीड यायचो, मात्र कोळ्यात आलं की मी अगदी पिछाड्यावर जायचे. पिछाडी जायचो, म्हणजे पूर्ण मी गबाळ गोंडाळून त्यांचं निघून जायचो. शब्दशः वाक्य असं होतं की मतमोजणीच्या ठिकाणी अगदी शेवटच्या ज्या काय पेट्या आहेत 12-13 पेट्या फोडल्या तोपर्यंत बापू आघाडीवर म्हणजे काटावर असायचे आणि त्यांना वाटायचं की 1500चं लीड जर एखाद्या गटात मिळालं तर स्वर्गीय आबासाहेबांना हरवून आपण विजयाचा गुलाल हे करू. पण त्यांच्या शब्दात त्यांनी सभेत असं सांगितलं. आपण बघितलं, आपण दोघांच्या कव्हर केल्या, किरण पांढरेंच्या आणि संभाजी तात्यांच्या. त्यांचं वाक्य असं होतं की कोळ्याची पेटी फोडल्यानंतर असा काय हाबडा बसायचा की आबासाहेब गुलाल घेऊन सभा करायच्या, आपल्या मतमोजणीच्या बाहेर निघून जायचे आणि मी मात्र तोंड खाली घालून घरी निघून जायचं, असं त्यांचं वाक्य होतं. पण आता एकंदरीत सर जर बघितलं, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संभाताते आलदार जे की झेडपी सदस्य राहिलेत, पंचायत सभापती राहिलेत पंचायत समितीचे, असा एक तगडा उमेदवार पुढे भारतीय जनता पार्टीने दिलेला होता. आणि शेतकरी कामगार पक्षाचा खरं तर गट आहे आणि शेतकरी कामगार पक्षानं किरण पांढरेंना उमेदवारी तिथे दिलेली होती. आणि पंचायतीसाठी जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाकडून छायाताई कोळेकर हा कॅन्डिडेट दिला होता आणि नारायणआबा पाटील त्यांचे चिरंजीव म्हणजे अमृत पाटील यांना जुनोनी गणातून त्या ठिकाणी खरं तर आपल्याला उमेदवार दिलेले चित्र बघायला भेटलं. बरोबर. आणि भाजपकडून बघितलं तर संभाताते आलदार असतील आणि पोपट गडदे जे गोडवाडीचे आहेत उद्योगपती, तर त्यांना देखील त्या ठिकाणी पंचायतीसाठी कोळा या ठिकाणून दिली होती, जुनोनी मधून दिली होती. आणि कोळ्यामधून शिवाजी घेरडे की शाजी बापूंचे कट्टर समर्थक गेल्या अनेक वर्षापासूनचे. तर एकंदरीत हे चित्र आपल्याला काय वाटतं, कारण त्या भागात आपण फिरलो, कोळ्यातलं चित्र खूप कठीण दिसतंय. कारण गुरु शिष्याची लढत त्या ठिकाणी होती आणि आपण ग्राउंड रिपोर्ट ज्यावेळेस घेतले त्यावेळेस बऱ्याच लोकांचं मत असं होतं की ह्या गुरु शिष्याने आम्हाला धर्म संकटात टाकले. त्या अर्थाने असं म्हणत होते की आम्हाला दोघंही समान आहेत. आपण ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला की बाबा मतपेटीमध्ये किंवा ईव्हीएम मशीन मध्ये दोघांना अर्ध मत टाकण्याची सुविधा नाहीये, मत कोणाला तरी एकाला टाकावं लागेल, तर बरीचशी लोक बोलताना दिसले नाहीत. बऱ्याच लोकांनी बोलणं टाळलं. याचा अर्थ असाही घेऊ शकतो आपण की किरण भाऊ पांढरे हे तरुणांमधले आयडॉल आहेत, प्रसिद्धी मोठी आहे, त्यांना तडफदार नेतृत्व आहे. भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार त्यांचे विश्वासू सहकारी आहेत. तर त्यांच्यावर प्रेमापोटी लोक सोबत असतील, परंतु संभाताते हे जुने मुरब्बी अनुभवी तिथले राजकारणी आहेत, आबासाहेबांचे जुने सहकारी आणि भाजपच्या माध्यमातून त्यांनी 5-6 वर्षात बरीचशी कामं केलेली आहेत. त्यामुळं कदाचित ऐन वेळेस लोक असाही विचार करू शकतील की, कारण संभातात्यांनी एक भावनिक आवाहन केलं होतं की माझी शेवटची निवडणूक आहे, त्यामुळं दोघांवरही प्रेम करणाऱ्या लोकांना असं वाटू शकतं की संभातात्यांची शेवटची निवडणूक जर असेल तर आपण एक त्यांना मत टाकून त्यांना एक वेळ संधी देऊया शेवटची. आणि किरण भाऊ तरुण आहेत, त्यांना परत आपण कधी त्यांना संधी देऊ शकतो. एकंदरीत सर जर मला सांगायचं की कोळ्याचा जो एक्झिट पोल मी त्या ठिकाणी वर्तवला, मला अनेक जाणकार लोकांचे फोन आले. त्यांनी सांगितलं की संभाताते आलदार हे 400 ते 500 मताने कमी का असेना परंतु हमखास विजय प्राप्त होईल. निवडणूक होईल अशा पद्धतीने. पण सर गुरुनं शिष्याला धूळ चारत
विजय संपादन केला अशी हेडलाईन कदाचित असू शकते. पण एकंदरीत सर जर आपण विचार केला तर त्या कोळ्या गटाचा त्याच्यामध्ये संभाताते आलदर असतील आणि हम्म. किरण पांढरे, हो एकंदरीत कोळ्या गटाचा आपण विचार केला तर 26,000 तिथला वोटर आहे. बरोबर. आणि 26,000 वोटर मध्ये जर आपण विनिंगला बघितलं तर साधारणपणे 13,000 वोटिंग जर अगदी. झालं, अगदी. 14,000 वोटिंग, अगदी तर तो बरोबर. कॅन्डिडेट विनिंग असू शकतो. मात्र हा. तिथली जी समीकरण आहे, तिथली जी गणित आहेत, एकंदरीत वेगळ्या पद्धतीचे असू शकतात सर. हा, याचं हा. कारण असं, भारतीय जनता पार्टीनं अगदी मोठी ताकद कोळ्या गटामध्ये वापरण्याचं चित्र एक दिसायला त्या ठिकाणी बघायला भेटलं. आणि संभाताते आलदर ही जी व्यक्ती आहे, कारण राजकारण जे असतं ते बऱ्यापैकी गावकीपेक्षा भावकीवर डिपेंड असतं. आणि भावकीमध्ये जर बघितलं तर संभातात्यांसोबत 7,000 भावकी खरं तर आलदर या नावाची आहे कोळा गटामध्ये. यामुळं हा जो फटका आहे हा किरण पांढरेंना यदा कदाचित बसू शकतो आणि 100% संभातात्या तिथं खरं तर कॅन्डिडेट निवडून येऊ शकतात आणि किरण पांढरेंना खरं तर त्या ठिकाणी पराभवाला सुद्धा सामोरं जाऊ अगदी शकतात. बरोबर. कारण आज आपण जर बघितलं तर सोशल मीडिया असेल, काही त्यातली जुनी जाणकार मंडळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज माहिती घेतली तर त्या लोकांनी किरण भाऊंसोबत राहून अगदी संभातात्यांना वोटिंग केली अशी परिस्थिती सध्या आपल्याला चित्र बघायला भेटली. लोक प्रचारात होते किरण भाऊच्या, किरण भाऊच्या सोबत मतदान होते. झाल्यानंतर त्यांची मतं स्वतःची वेगळी आलेली. हा, म्हणजे संभातात्याला खरं तर मतदान केलेलं आहे आणि किरण भाऊ सोबत सगळा प्रचार जो होता तो त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. मात्र कोळ्यामधील जी एकंदरीत चित्र दिसते पंचायत समितीचं, अमृत पाटील जे आहेत नारायण आबाच्या नंतर पोकळी निर्माण झाले, त्यामुळे सहानुभूतीची एक लाट त्या ठिकाणी आपल्याला दिसते. मात्र पोपटगड जे आहे तर भारतीय जनता पार्टीनं खरं तर एक वेगळी ताकद तिथं, म्हणजे आपण त्याला अदृश्य ताकद म्हणू, ती ताकद मोठ्या प्रमाणात वापरलेली चर्चा आहे. त्यामुळे ह्या जो खरं तर ह्यांचा दोघातला जो काही विजय असणार आहे तो आपल्याला अगदी आटातटीचा म्हणावा लागेल. मात्र त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पंचायत समितीसाठी शहाजी बापूजी जे कट्टर समर्थक मानले जातात, शिवाजी बापू घेरडे त्यांच्या मिसेस, तर त्या ठिकाणी 100% त्या विनिंग होण्याच्या कारण चान्सेस आहेत. कारण जी कोळीकोर म्हणून जी शीट आहे ती शीट अगदी धोक्यात आल्याचं चित्र एकंदरीत दिसतंय. कारण लोणारी समाज जो आहे तर ते कॅन्डिडेट आहे तो लोणारी समाजाचा आहे. त्यामुळे लोणारी समाजानं अगदी शिवाजी बापू घेरडेंना खांद्यावरती घेतल्याचं चित्र एकंदरीत आजच्या चर्चेवरून दिसतंय. यामुळे तो कॅन्डिडेट तिथं विनिंग होण्याची दाट शक्यता आपल्याला नाकारता येत नाहीये. आता सर आपण अशाच पद्धतीने चोपडी गटावरती येऊया, कारण चोपडी गट हा गेल्या 1.5 महिन्यापासून चर्चेत राहिलेला आहे. त्याच्यामध्ये सांगोला पॉलिटिक्स असेल किंवा लोकसमाज मराठी या गोष्टीला कारणीभूत आहे असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र तिथली जी परिस्थिती राजकीय आहे तर तिथली काय असू शकते, फक्त आपण तिथली झेडपीवरती आपण चर्चा करू. फक्त चोपडी गटातल्या झेडपीवर सगळ्यांचं लक्ष आहे. पंचायत समितीच्या ज्या कॅन्डिडेट आहेत ते फार गोंधळात आहे, त्याच्यावर आपण परफेक्ट अंदाज नाही वर्तवू शकत. मात्र जिल्हा परिषद गटामध्ये 2017 साली शेकापचे चिटणीस जे होते दादाशेठ बाबर, बरोबर, हे शेकापच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडून आले होते. मात्र यावेळेस तिथल्या प्रॉपर विकास कामांच्या मुद्द्यावरनं अनेक लोक नाराज असल्याचं दिसत आहेत. कारण जेव्हा आपण ग्राउंड रिपोर्ट केले त्यावेळी लोकांचं म्हणणं असं होतं की दादाशेठ हे फिरकलेच नाहीत, विकास कामं झाली नाहीत वगैरे. वस्तुस्थिती बघितली तर दादाशेठना तब्येतीच्या कारणामुळे किंवा पक्षाच्या व्यापामुळे किंवा इतर काही सत्तेत पक्ष नसल्यामुळे विकास कामाच्या संदर्भात चित्र दिसते. आणि सध्याच्या स्थितीमध्ये भाजपनं त्या ठिकाणी एक तगडा उमेदवार दिला, तो म्हणजे चेतन सिंह अर्थात बाळासाहेब केदार सावंत. आणि बाळासाहेब केदारांनी मागच्या 3-4 महिन्यापूर्वी जयाभाऊ गोरे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जवळपास 62+12 कोटी असं जवळपास 70 ते 75 कोटी रुपयाचा जो निधी आहे सांगोला तालुक्यासाठी खर्च केला. त्यातला जवळपास 30 ते 35 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो चोपडी गटात खर्च केलेला आहे. आणि प्रशांत बोलेकरांनी खूप मोठी कामं केली, ती इच्छुक होते मात्र त्यांनी माघार घेतली. त्याचा फायदा चेतनसिंह केदारांना होणारा त्या ठिकाणी दिसतोय. आणि चेतनसिंह केदार हे स्वच्छ प्रतिमेचे निस्वार्थी आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे उमेदवार. खरं तर त्यांच्यावर खूप आरोप झाले की हा आयात केलेला आहे किंवा भूमिपुत्र नाही किंवा बाहेरचा आहे. तुम्ही जो म्हटल्याप्रमाणे तिथं जर परिस्थिती बघितला, आयात हा शब्द तुम्ही वापरला आणि आयात केलेला जर फॅक्टर जर लोकांनी जर ऍक्सेप्ट केला तर खरं तर तिथं विजय शिंदे हे सुद्धा गुलाल त्या ठिकाणी खरं तर उधळू शकतायत. याचं कारण तिथली जी प्रतिस्पर्धी जे होते ते विजय शिंदे आणि खरी लढत बाळासाहेब केदार, म्हणजे चेतनसिंह केदार जे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष यांच्यामध्येच खऱ्या अर्थानं निवडणूक. पण अपक्षांना सुद्धा गृहीत धरा, अपक्षांबद्दल काय मत आहे तुमचं? अपक्ष खूप सारे होते तिथे, पण एकंदरीत सर जर अपक्ष बघितलं तर अपक्ष कॅन्डिडेट बरेच होते. मात्र जो प्रचाराचा धडाका पाहिजे, ज्या पद्धतीने त्यात उतरायला पाहिजे ते आपल्याला एकंदरीत चित्र कुठे बघायला मिळाले नाही. मात्र विजय शिंदे विकास आघाडीकडून आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार यांची खरं तर अगदी आटातटीची चुरशीची निवडणूक त्या भागामध्ये झाल्याचं चित्र आहे. मात्र विजय शिंदेना एक दुसरा फटका बसू शकतो कारण त्यांना वेळ कमी भेटला, त्यामुळे प्रचार करता आला नाही. मात्र
त्या ठिकाणी बाळासाहेब केदारांनी अगदी गेल्या 4 महिन्यापासून हम्म. इतकी भयंकर कामं त्या भागामध्ये केलेत की त्या हम्म. चोपडे गटाचा कायापालट झालेला आहे. अगदी बरोबर. त्यामुळे निश्चितपणानं लोक त्यांना सोबत घेतील आणि विजयचा जो गुलाल असणार आहे तो बाळासाहेब केदार उधळतील एकंदरीत, असं सुद्धा चित्र आपल्याला स्पष्ट दिसतंय. अगदी बरोबर. यानंतर सर आपण एकतपूर गटावरती येऊया. हम्म. एकतपूर गट जो आहे तो शाजी बापूंचा 2017चा खरं तर गट बापूंकडे गेला हो, होता. अगदी बरोबर. आता या वेळेला मात्र तिथली सिच्युएशन एकंदरीत काय वाटते तुम्हाला? कारण शाजी बापूंचा पण कॅन्डिडेट संपत माने म्हणून आहेत हो, आणि हो. शेतकरी कामगार पक्षाचा जो कॅन्डिडेट आहे हो. तर तो खरं तर मोहन बापू आलदर म्हणजे यांच्या मिसेस सिंधुताई हलदर. म्हणजे सिंधुताई आलदर. अगदी बरोबर. हो खरं तर हे 2 कॅन्डिडेट आहेत. हो तर हो. एकंदरीत चित्र काय वाटतं तिथलं? एकतपूर गटामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये 5 वर्षापूर्वी शहाजी बापूंचे उमेदवार निवडून आला होता, ही वस्तुस्थिती आहे. मात्र 5 वर्षात म्हणावं तितका त्या ठिकाणचा जो विकास आहे तो दाखवता आला नाही बापूंना, हा एक त्या ठिकाणची वस्तुस्थिती आहे. आणि यावेळेस बापूंकडून देण्यात आलेला जो उमेदवार होता तो संपत माने जे आहे ते अनुभवी स्वच्छ प्रतिमे जे असले तरी सुद्धा त्यांना फारसं प्रचारामध्ये ताकद लावता आली नाही, कारण फार उशिरा तो निर्णय झाला. बरोबर बरोबर. आणि किंबहुना याच्याच पूर्वी मोहनबापू आलदर जे आहेत शेकापचे उमेदवार, आता चांगलं तालुका विकास आघाडीचे, तर त्यांनी होम मिनिस्टरची स्पर्धा घेतली. त्याशिवाय विविध सामाजिक उपक्रम राबवले, हळदी कुंकू असे बरेचसे उपक्रम त्यांनी राबवले. आणि मोहन बापूंचं त्या भागातलं वलय जे आहे ते शेकापचे एकनिष्ठ कार्यकर्ते, स्वर्गीय आबासाहेबांचे जवळचे सहकारी, ही त्यांची त्या ठिकाणची भावना आहे. आणि त्यामुळे शेकापनं दिलेला उमेदवार एका अर्थानं इतर उमेदवारांच्या तुलनेत थोडंसं महत्व त्या अर्थाने कमी, म्हणजे जे ज्याला आपण प्रकाश जोत म्हणतो त्या गटावर जरी लोकांचा कमी असला तरी ती जागा सांगोला तालुका विकास आघाडीच्या ताब्यात जाण्याची दाट शक्यता आहे. कारण मोहन बापूंनी घेतलेली प्रचारातली आघाडी आणि त्या ठिकाणी ज्या सभा झाल्या दीपक आबा साळुंखे पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांच्या ज्या सभा झाल्या त्या मोठ्या गाजल्या आणि तुलनेत बापूंना त्या ठिकाणी फारशी हालचाल करायला संधी मिळाली. मात्र सर एकतपूर गटाचं एकंदरीत चित्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोहन बापूंना यावेळी लोक खांद्यावरती घेतील असं एकंदरीत चित्र वाटतंय. अगदी बरोबर. मात्र शाजी बापूंनी जो 5,500 कोटीचा निधी आणला त्यातील एकतपूर गटामध्ये मोठ्या प्रमाणात कामं झाली अशी खरं तर जनतेमध्ये चर्चा आहे. त्यामुळे आपल्याला संपत मानेंच्या ज्या काय मिसेस आहेत त्यांना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येणार नाही, कारण त्या सुद्धा विजयाच्या खरं तर जवळ आहेत. त्यामुळे ही सुद्धा एकतपूर गटाची माझा अंदाज असा निघेल की 1500च्या मतानं ती एखादी जागा येऊ शकते तिथली, कारण 8 निवडणूक आपली म्हणावी लागेल. आणि त्यात पंचायत समितीच्या जे सीट आहेत तर त्याच्यामध्ये अगदी विकास आघाडी आणि त्यांची जी सीट होती शहाजी बापूंकडून त्या सीट जर बघितले तर ते अगदी खरं तर गुंतागुंती आपल्याला बघायला मिळते. आणि नवली म्हणून जी सीट होती पंचायत समितीसाठी विकास आघाडी करून खरं तर ती सीट तिथं विनिंग होण्याची दाट शक्यता आहे. कारण त्याचा एकंदरीत बघितलं तर शिक्षणातील सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. त्यामुळे लोक यावेळी त्यांना संधी देतील एकंदरीत त्या परिस्थिती किंवा त्या भागातील अंदाज घेतल्यानंतर. अगदी बरोबर. आणि यानंतर जर आपण पुढे जाऊन बघितलं वाकी शिवणे जो काही गण आहे त्याच्यामध्ये दीपक गोडसे नावाची व्यक्ती खरं तर उभा राहिली होती. खरं तर त्यांनी सुद्धा राजकीय वारसा चांगल्या पद्धतीचा असल्यामुळं आणि खरं तर त्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करताय. खरं तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना संधी लोक देतील. आणि एकंदरीत चित्र असं दिसतंय की विकास आघाडीचे तिन्ही उमेदवार तिथे बसतील आणि शहाजी बापूंचे तिन्ही कॅन्डिडेट पडतील अशी परिस्थिती त्या भागात एक्झिट पोलनुसार दिसते. पॅनल टू पॅनल मतदान होईल अशी शक्यता आहे. यानंतर सर आपण महूद गटावर येऊया, कारण महूद गट हा पहिल्यापासून चर्चेत राहिलेला आहे एक वेगळ्या पद्धतीनं. तर तिथली दादा लवटे आणि बाळासाहेब ढाळे अशी लढत झाली. त्याच्यामध्ये आता आपण राजकीय काही सविस्तर चर्चा करायला नको, विजय जो आहे तो गुलाल कोण घेईल एकंदरीत वाटतंय? खरं तर निखिल आपण बघायचं झालं तर दादासाहेब लवटे हे मुलुक मैदानी तोप म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. बापूंचं त्या संदर्भातला संबंध आहे आणि धनगर समाजाला एक प्रभावी चेहरा, प्रभावी नेता म्हणून ते पुढे येत आहेत. बापूने त्यांच्या संदर्भातलं भाकीती अनेकदा असं केले की पुढच्या 10 वर्षानंतर आमदारकीच्या रेसमध्ये असणारा दादासाहेब लवटे आहे आणि ते व्हायला पाहिजे अशी त्यांची भावना दिसते. तर ही जी सहानुभूतीची लाट स्वतःच्या बापूच्या तोंडनं जी काय आलेली आहे तर ती त्या ठिकाणी प्रभाव टाकणारी होती. त्यामुळे आमदारकी पुढच्या 10 वर्षानंतर आमदार होऊ इच्छिणाऱ्या ह्या उमेदवाराला आपण का संधी देऊ नये हा एक त्या ठिकाणचा मेसेज होता. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर बाळासाहेब ढाळे जे शेकापचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिलेले आहेत, तर बाळासाहेब ढाळे यांना प्रचारात फारसा ज्याला काय म्हणतो ताकद जी आहे ती लावता आल्याचं दिसलं नाहीये. सभा मोठ्या झाल्या, कॉर्नर बैठकाही झाल्या, परंतु काही मतदारांशी ज्यावेळेस आपण मोहीममध्ये काही लोकांना भेटलो, आपण ग्राउंड रिपोर्ट केला, सगळ्या पक्षांच्या लोकांच्या आपण भेटलो, कार्यकर्त्यांना भेटलो, तर तिथल्या लोकांनी आपल्याला सांगितले की मतदानाच्या स्लिपा सुद्धा महिम गावामध्ये
सांगोला तालुका विकास आघाडीच्या पोहोचलेल्या नाहीत, इतकी विदारक परिस्थिती त्या ठिकाणी होती. याची कारणे अनेक लोकांनी आपल्याला सांगितली, ते म्हणजे आर्थिक कारण होतं. बाळासाहेब जे ढाळे यांचं तर ते आर्थिक कारणे असू शकतं किंवा बाकीची इतर उदासीनताही त्या ठिकाणी दिसून आली. एकंदरीत जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे बघितलं तर दादासाहेब लवटे यांचा जो काय प्रचारात धडाका होता तो आपल्याला गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने बघायला मिळतोय. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये वासुदेवाचे असतील, पोस्टमन असतील, वेगवेगळे खरं तर अजेंडा त्या ठिकाणी त्यांनी अवलंबला आणि अगदी विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलेत. मात्र बाळासाहेब ढाळे जे कॅन्डिडेट होते त्यांनी तुम्ही सांगितले आर्थिक गणितांचा विषय, खरं तर त्यांनी आर्थिक गणिताची 3 अशा जागा, म्हणजे 4+3 अशा 7 जागा जातील. त्यातल्या 4 जागा सांगोला तालुका विकास आघाडीला, त्या 4 मध्ये 1 जागा जवळची जे की दीपक आबांचे सुपुत्र आहेत, दुसरी जागा कोळेची किरण पांढरे आहेत शेकापची, तिसरी जागा एकतपूर सिंधुताई आलदर आहे आणि चौथी जागा संगीताताई मोठे सोमाबा मोठे यांच्या पत्नी. या 4 जागा सांगोला तालुका विकास आघाडीला जातील आणि 3 जागा ज्या आहेत त्या महायुतीला जातील. त्यामध्ये दादासाहेब लवटे महूत शिवसेना कडलास शोभाताई खटकाळे आणि तिसरी जागा जी भाजपची आहे चोपडी गणातली चोपडी गटातली चेतन शेखेर. असं 4 वर्सेस 3 अशा जागा त्या ठिकाणी जाऊ शकतात. जागाचं डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर आपल्याला पंचायत समितीला या वेळेला कारण स्वर्गीय गणपत आबांनी 55 वर्ष झेंडा राखलेला आहे शेतकरी कामगार पक्षाचा. या वेळेला तिथली परिस्थिती काय वाटते एकंदरीत? माझ्या अंदाजानुसार आपण जर डीप मध्ये न जाता जर फक्त सांगा की आता आपल्याला निकाल सकाळी कळणारच आहे कशा पद्धतीचा. माझा अंदाज निखिल असा आहे की 10+4 अशा जागा जातील. 10 जागा ह्या सांगोला तालुका विकास आघाडीला, 4 जागा या महायुतीला जातील असा माझा व्यक्तिगत अंदाज आहे. याच्यामध्ये एखादी दुसरी जागा वर खाली होईल. 10च्या जागी 9 होईल, 4च्या जागी 5 होईल किंवा 4च्या जागी 3 होईल, 10च्या जागी 11 होईल. असं 14 जागांचं गणित आहे. झेंडा हा शेकापचा त्या ठिकाणी लागेल 100% लागणार. कारण बाबासाहेब देशमुख आमदार यांनी ज्या पद्धतीने लढत दिलेली आहे, ज्या पद्धतीने जोरदार टक्कर दिलेली आहे, तर बाबासाहेबांच्या कामाची पोचपावती इथल्या सांगोला तालुक्यातली जनता, दीपक आबांचे कार्यकर्ते हे मिळून त्या ठिकाणी ताकद दाखवतील आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या पश्चात या सांगोला तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पंचायत समितीवर शेकाप आणि दीपक आबांचा संयुक्तपणे झेंडा. कारण फक्त लाल बावटा म्हणता येणार नाही आपल्याला, कारण शेकाप आहे विकास आघाडीमुळे आपल्या बरोबर विकास आघाडीचा जो झेंडा आहे त्या ठिकाणी सांगोला पंचायत समितीवर लागेल आणि पर्यायानं शेकापचाच लाल बावटा आपल्याला म्हणलं तर हरकत नाही. तर मंडळी आपण आता समारोपाकडे येऊया. तर या सगळ्या 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गणाच्या अंदाजे आपण खरं या ठिकाणी चर्चा केली. या चर्चेतून एकंदरीत एक दिसते की विकास आघाडीचा झेंडा जो आहे पंचायत समितीवर दाट लागण्याची शक्यता आहे आणि मात्र महायुतीला खरं तर यावेळेचं जे यश जे आहे नगरपालिकेनंतर अगदी मोठे यश या खरं तर झेडपीला मिळणार आहे. कारण शहाजी बापूंनी जर बघितलं 40 वर्ष झालं सांगोल्यात राजकारण करत असताना अशा पद्धतीच्या शिटा त्यांच्या कधी आलेल्या नव्हत्या. मात्र भारतीय जनता पार्टी आणि शहाजी बापूंची तर युती झाल्यामुळं सांगोल्यामध्ये महायुतीला सुद्धा मोठं यश यावेळेला निश्चितपणाने मिळाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मात्र कार्यकर्ते अगदी उत्साहामध्ये असल्याचं चित्र एकंदरीत तालुक्यातील दिसतंय आणि उद्या सकाळी अगदी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गावगाड्यातील कार्यकर्ते या ठिकाणी येतील. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देखील अगदी छान आवाहन करण्यात आले. कुठल्याही कार्यकर्त्यांनी शांततेचा भंग न करता अगदी शांत पद्धतीने हा जो जय पराजय असेल तो स्वीकारायचा आहे आणि अगदी जो काय असणारा जल्लोष आहे तो देखील अगदी नियमाचं पालन करून शांततेमध्ये सर्वांनी साजरा करायचा अशा पद्धती पोलीस प्रशासनाकडून सुद्धा आवाहन केलेलं आहे. आणि त्यामुळे आपण निश्चितपणाने उद्या सकाळी 10 वाजता लोकसंवाद मराठी असेल, सांगोला पॉलिटिक्स असेल, या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांसमोर जो उद्याचा विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे तत्पूर्वी हा एक्झिट पोल आपण या ठिकाणी तुमच्यासाठी ठेवलेला आहे. आपण मंडळी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.